चक्र ध्यानधारणा सत्राचं भव्य आयोजन 1 एप्रिल ते 15 एप्रिल दरम्यान करण्यात आलंय. शिवा सायन्स मेडिटेशन आश्रमात धामसे गोवा येथे हे भव्य आयोजन होणार आहे. शरीरातील चक्रांची सुप्त कुंडलिनी शक्ती जागृत करणं, शरीरातील पंचमहाभूतांचं संतुलन आणि संपूर्ण आरोग्य प्राप्ती, ग्रह, गृह, पितृ आणि कर्मदोषांचं समूळ निराकरण या सत्रात होणार असल्याची माहिती डॉक्टर नम्रता रेडकर, समन्वयक, शिवा सायन्स मेडिटेशन आश्रम यांनी दिली. नमः शिवाय. शिवा सायन्स मेडिटेशन्समध्ये परमपूज्य भैयाजी चक्रा मेडिटेशनचे सत्र घेतात. 5 दिवसाचा एक लेवलचा कोर्स असतो. त्यांना मेन सत्र जे आहे ते लेवल 1, लेवल 2, लेवल 3 असे डिवाइड केलेले आहेत. एक लेवल 5 दिवसाचं असतं. पहिल्या दिवशी आपल्या शरीरची रचना आणि आपल्या सूक्ष्म शरीर कसं असतं त्याच्याबद्दल सांगितलं जातं. दुसऱ्या दिवशी आमच्या शरीरामध्ये बीज मंत्राचा ॲक्टिवेशन आणि संजीवनी शक्तीची ॲक्टिवेशन गुरुजी करतात. तिसऱ्या दिवशी साधना घेतात. प्रत्येक मूलाधार चक्र जो आहे आपला त्याला ॲक्टिवेट करून त्यातली जी कुंडलिनी शक्ती जागृत करतात आणि त्यातले जी शक्ती आहेत त्यांना जागृत करून आपल्या शरीरमध्ये ती गतिमान करतात. चौथ्या दिवशी प्रॅक्टिकली स्वतःचं आरोग्य आपण ह्या शक्तीद्वारे जी कुंडलिनी शक्ती जी मूलाधारमध्ये सुप्त होती तिला जी जागृत केलेली आहे परमपूज्य भैयाजींनी आणि त्यांचे फायदे काय आहेत आपल्या शरीरामध्ये कुठे कुठे तुम्हाला दिसणार आहे आणि त्यांचे रिलेटेड साधना. मग लेवल 2 मध्ये काय असतं की जे आपल्याला इफेक्ट करतात. फॉर एक्झाम्पल ग्रह दोष असतात, वास्तू दोष असतात, तर ती ग्रह दोष आपण साधनाद्वारे कसं आपण टॅकल करू शकतो. और वास्तू, आता आपण लोक फ्लॅटमध्ये राहतो नाहीतर कुठे पहिली जे आपल्याला बनवून दिलेली घरं असतात त्याच्यात राहतो, थोडे चेंजेस करतो, तर ती वास्तूप्रमाणे असत नाही. तर वास्तूची ते साधना आम्हाला देतात आणि थोडे थोडे करेक्शन सांगतात वास्तूमध्ये, जेणेकरून आपलं आयुष्य कुठे आपल्याला डिफिकल्टीज येतात ते आपण बघून. आणि त्याच्यासोबत लेवल 2 मध्ये आपल्याला ते एक ब्राउझर देतात, जेणेकरून त्या ब्राउझरशी आपण कनेक्ट होऊन तो ब्राउझर आपल्याला सांगतो की आपल्या आयुष्यात काय प्रॉब्लेम्स, का कुठल्या रीतीने का म्हणून प्रॉब्लेम्स येत आहे. म्हणजे आपण जगताना आपल्याला समजत नाही, आपण फक्त काय म्हणतो की प्रॉब्लेम्स येत आहेत, पण ते काय येत आहेत, ग्रहामुळे येत आहेत का, की कर्मामुळे येत आहेत का, की वास्तूमुळे येत आहेत, की पितरामुळे येत आहेत, हे आपल्याला समजत नसतं. आणि लेवल 3 मध्ये जी संजीवनी शक्ती फर्स्ट लेवलमध्ये दिलेली असती त्याला अजून इन्क्रीज, त्याची पॉवर इन्क्रीज करून ती मृत संजीवनीमध्ये ते कन्वर्ट करतात, जी आपण सूर्याकडे कनेक्ट करून सूर्याची ऊर्जा घेऊ शकतो. म्हणजे संजीवनी शक्तीच्या खूप पटीने ती शक्ती असते आणि आपल्याला ती फील पण होते. ती मृत संजीवनी जेव्हा जागृत होते आपल्यामध्ये, तर तेव्हा आपल्यात ती शक्ती येते की आपण दुसरे जे एंटिटीज आहेत, म्हणजे सूक्ष्म नेगेटिव्ह शक्ती जे आहेत, जे आम्हाला परत बाधा करतात, आपल्या जीवनात त्रास करतात, तर ह्या सगळ्यावर जे प्रॉब्लेम्स आहेत आपल्या जीवनात जे येतात, बाह्य बाधा म्हणतात त्याला, तर त्याच्यावर उपाय म्हणून पितराची साधना आम्हाला शिकवली जाते. मग लेवल 3 मध्ये आम्हाला ती शक्ती देतात, ज्याकडून आपण स्वतःला करतोच पण त्यासोबत परिवाराला पण सेक्युअर करू शकतो हे नेगेटिव्ह ऊर्जांची. तर हे जे लेवल आहेत, लेवल 1, 2 आणि 3, हे अत्यावश्यक आहे एक साधारण व्यक्तीला. तर हे चक्र सत्रात आपल्याला हे सगळं सिलेबस आहे. स्टार 24 फास्ट न्यूज साठी वृत्तसंकलन विभाग, नाशिक.